हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे ब्रेड सँडविच। रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा खूप गृहिणींपुढे पडलेला प्रश्न आहे। तर त्याचं सोल्युशन म्हणून मी आज मस्त अशी एक रेसिपी दाखवते। तर बघूयात आपण। हे बघा, आपण ब्रेड सँडविचसाठी पहिल्यांदा एक बटाट्याची भाजी करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी कढईत तेल घालून घेते। एक 2 ते 3 चमचा तेल घालायचं आणि बघू शकता हे बघा, 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली म्हणजे जिरे घालायचे अर्धा चमचा। हे बघा, जिरेही घालून घेतले मी अर्धा चमचा। आता जिरे छान फुलले म्हणजे त्यात आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून घेते मी। आणि आलं लसूणला छान कलर आला म्हणजे आपण 7-8 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतले या तेलामध्ये। मिरचीचे तुकडे पण छान परतून घ्यायचे व्यवस्थित। आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला होता तो घालून घेते मी या तेलामध्ये। बघू शकताय तुम्ही, कांदा छान परतला म्हणजे यात ओले मटार घेतलेले आहेत ते घालून घेते या भाजीमध्ये तेलामध्ये। तर या बघा, चवीनुसार हळद घालून मस्त असं परतून घेऊयात। कांदा छान परतला म्हणजे त्यात 5 ते 6 बटाटे घेतले होते उकडून ते घालून घेते मी या तेलामध्ये। आता मस्त हलवून घेऊयात भाजी। अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे। भाजी तर 5च मिनिटात होती, बघू शकताय तुम्ही। आणि जराशी अशी त्याच्या मोठे मोठे फोडे असतील तर त्या बारीक करून घ्यायच्या व्यवस्थित बटाट्याच्या, बघू शकताय। किंवा तुम्ही बटाटा किसून घेतला तरीही चालतं। तर आता आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। माझ्याकडे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे। हे सेंधव मीठ घातल्याने खूप छान भाजीला टेस्ट येते। तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही। पण एकदा सेंधव मीठ घालून तुम्ही नक्की भाजी ट्राय करा, तर खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला, बघू शकताय तुम्ही। आता आपण मस्त असं हलवून घेऊयात हे बटाटा। आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची, एक अर्धा चमचा। आमचूर पावडर नसेल तर तुमच्याकडे चाट मसाला वगैरे असेल तर तोही घातला तरीही चालतं। आणि अगदी चाट मसाला आमचूर पावडर काहीच नसेल तर लिंबाचा रस पण एक चमचा लिंबाचा रस घालू शकता तुम्ही, म्हणजे आपली भाजी अशी छान लागती, थोडीशी आंबट। तर हे बघा, मस्त परतून घेऊयात बटाटा बारीक गॅसवर, बघू शकताय। आणि आता खूप सारी कोथिंबीर घालायची यामध्ये। कोथिंबीर बारीक चिरून छान घालून घेते मी या बटाट्यात, बघू शकताय। भाजी आपली आता ही 5 मिनिटं थंड करून घेऊयात। भाजी तयार झालेली आहे आपली। हे बघा, भाजी उतरून त्याच्यावर तवा ठेवलेला आहे एक। गॅसवर तवा ठेवून त्यात थोडंसं तूप घालून घ्यायचं चवीनुसार। तुपाच्या ऐवजी तुम्ही अमूलचं बटर पण घालू शकता, किंवा तुम्ही तेलावर सुद्धा करू शकता। तर तुपानेच खूप छान चव येते, बघा नक्की ट्राय करून एकदा। तर बघा, ब्रेडला पूर्ण तूप लावून घ्यायचं। अजून त्यात शेजारी एक दुसरा ब्रेड ठेवायचा, बघू शकता। त्यालाही थोडंसं तूप लावून घ्यायचं खालच्या साईडनी। आणि एका साईडला चिंच गुळाची चटणी लावायची। ती नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप सुद्धा लावू शकता, काय हरकत नाही। टोमॅटो केचपने पण खूप छान येतं। आणि हे बघा, ग्रीन चटणी लावायची एका साईडला। ही मी पुदिना आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर घालून छान अशी चटणी करून घेतलेली होती, ती घालून घेतली मी आता ब्रेडवरती, छान पसरवून घेतली। आता बटाट्याची भाजी घालून घेऊयात ब्रेडवर आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी पसरवून घेऊयात आपण।
म्हणजे दाबून घ्यायची, म्हणजे ती ब्रेडच्या बाहेर निघणार नाही किंवा सुटणार नाही ब्रेडपासून. तर हे बघा, व्यवस्थित कडा अशा व्यवस्थित हे करून घ्यायच्या, भरून घ्यायच्या भाजीनी. आणि हा लाल चटणी लावलेला आहे, चिंचगुळाची चटणी लावलेला ब्रेड पण आपण त्याच्यावर ठेवून घेणार आहे. त्याच्या अगोदर आपण थोडंसं चीज घालणार आहोत. बघू शकता, बघा त्या बटाट्याच्या भाजीवर थोडंसं चीज घालून घेतलेलं आहे. आता आपण हा ब्रेड त्या बटाट्याच्या भाजीवर ठेवणार आहोत. तर किती छान कलर आलेला आहे ब्रेडला, बघू शकता, भाजून निघाला व्यवस्थित ब्रेड. ब्रेड छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण परतून घ्यायचा व्यवस्थित तूप लावून. तूप लावल्याने एक क्रंचीनेस येतो छान, बघू शकता, एकदम मस्त भाजला जातो आपला ब्रेड. आता मी पलटी करून घेते. आपलं ब्रेड सँडविच बघू शकता एकदम क्रिस्पीनेस आलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेलं आहे सँडविच आपलं. तर आपण खाण्यासाठी हे तयार आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये हे सँडविच आपण काढून घेऊयात. हे बघा, सर्विंग प्लेट घेतली, त्यात मी हे सँडविच काढून घेते आणि असंच एक दुसरं सँडविच करूयात आपण. हा बघा, दुसरं सँडविच सुद्धा आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ते काढून घेतलं मी प्लेटमध्ये, सर्विंग प्लेटमध्ये. आता आपण कट करणार आहोत हे सँडविच. कट करताना सुद्धा खूप छान क्रंची आवाज येतो, एकदम कुरकुरीत झालेलं सँडविच. बघू शकता. कसं वाटलं माझं सँडविचचा व्हिडिओ, माझं ब्रेड सँडविच कसं वाटलं तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला रुपाली पाककलेला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझं सँडविच बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. नक्की कमेंट करत जावा. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय बघायला आवडेल तेही मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझं सँडविच बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या सँडविच खायला, मस्त गरमागरम सँडविच, एक नंबर लागतं हे सँडविच. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा. थँक्यू.